मंडळाच्या नियमाप्रमाणे विचारला जातो तो म्हणजे समोरच्या शाळेंना प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणं. इथपर्यंत हा कार्यक्रम आलेला आहे. आदरणीय सन्माननीय राजेशजी निकम बुवा यांच्यासोबत हा माझा पहिला कार्यक्रम आहे. बुवांनी प्रश्न दिलेला आहे, कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या धरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केले त्या सद्गुरूचे नाव काय? खाली टीप दिले नारद म्हणून सोडून उत्तर सांगावे. बुवा प्रथमच तुमच्याबरोबर कार्यक्रम आहे. ज्यावेळी तुमचं खरं उत्तर सापडेल त्यावेळी मी जरूर देण्याचा प्रयत्न करेन. आता बुवांना मी प्रश्नपत्र दिलेले आहे. रसिकांच्या माहितीसाठी म्हणून वाचून दाखवतो. प्रतिस्पर्धी शाहीर राजेशजी निकम यांच्यावरती असणारा आजचा प्रश्न. रावणाचा पुत्र इंद्रजित लक्ष्मणाने मारला. पुढे अग्निसंस्काराच्या वेळी इंद्रजिताची भार्या सुलोचना सती जायला तयार झाली. त्यावेळी ती गरोदर होती. ती किती महिन्याची गरोदर होती आणि सती जाण्या अगोदर गर्भ कुठे ठेवला आणि त्या गर्भातून 2 पुत्र जन्माला आले. त्यांची नावे काय होती? सरळ आणि साधा असा सुटसुटीत प्रश्न आम्ही बुवांसमोर ठेवलेला आहे. शास्त्राचा आधार असावा. उत्तराला बुवा नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. म्हणायचंय काय? प्रश्न बघतोय. नाही कोणी माझ्या ज्यांच्या गळ्याभोवती कंठ असतो ना तो कधी जास्त बोलत नाही आणि दुसरा त्याच्यामध्ये जात आहे त्याला आमच्या इकडे कारखिलात म्हणतात. ते जाम बोलतात किरकिर. हा तसं बुवांचं आहे. मी हे करेन हा फाडून काढेन परत बुवा काय काय बोलतात. आज थोडेसे सर्व प्रथमच आलेले आहेत.
वॉलीसाठी शांततेचा कार्यक्रम दिलाय. मी पण त्याच पद्धतीने कार्यक्रम करणार म्हणून म्हणायचं काय, अरे नाही कोणी माझ्या वाणी ब्रह्मा ठेव घरात घरात, ब्रह्मा ठेव घरात, श्रीराला सवासे आहे वरका राजापुरात, श्रीराला सवासे आहे वरका राजापुरात, श्रीराला सवासे आहे वरका राजापुरात, श्रीराला सवासे आहे वरका नाही कोणी माझा वाणी, नाही कोणी माझा वाणी, ब्रह्माटे वगरात घरात, ब्रह्माटे वगरात, श्रीराला सवासी आहे वरका राजापुरात, श्रीराला सवासी आहे वरका राजापुरात, सतीदाता सुलोचना तो होता गर्भवती महिन्याचा, कुठे ठेविला कोण जन्मले शोधला वनावाचा, सांगल खोट तर जामीन वाट, हे सांगल खोट तर जामीन वाट, काढील तुमची वरात वरात, काढील तुमची वरात, हे काढील तुमची वरात वरात, काढील तुमची वरात, श्रीराला सवासी आहे वरका राजापुरात, श्रीराला सवासी आहे अरे शिवशंभूच्या शक्तीच्या गाजविल मैदान, अल्पमुखाने गातो आईचे गुणगान, या अल्पमुखाने गातो आईचे गुणगान, पूज्य चुड्याच्या साजामधुनी करतो तिचा सन्मान, या अल्पमुखाने गातो मी तिचे गुणगान. शिवशंभूच्या शक्तीने त्या गाजविले मैदान, त्या अल्पमुखाने गातो आईचे गुणगान, त्या अल्पमुखाने गातो आईचे गुणगान, त्या अल्पमुखाने गातो आईचे गुणगान. तुझ्या साधामध्ये गणपतीला सन्मान, या अल्पमुखाने गातो मी तिचे गुणगान, या अल्पमुखाने
हॅलो 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 चेक हॅलो 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 दा थोडासा मॉनिटरला आवाज द्या. हा आणि शार्प करा मॉनिटर, जरा बाहेर आवाज क्लिअर जात नाही. हॅलो चेक हॅलो. आणि म्हणून बघा मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाप प्रेक्षकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बघा मित्रांनो, काय बारी केली बुवानी, बाई 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 बाई. बरोबर आहे ना बुवा? मला वाटलं होतं की नक्कीच कुठेतरी बुवा माझ्या मागून येण्याचा प्रयत्न निश्चित करतील, पण बुवा गल पडला. बरोबर आहे ना बुवा? हे पब्लिक खेळचं आहे. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं हे पब्लिक खेळचं आहे बुवा. हिता असा पंचट माल चालत, हिता कसा बुवा अगदी झणझणीत खाणारी लोक आहेत बुवा. त्याच्यामुळे त्यांना यातला बुवा पंचट पाणी चालत नाही बुवा. आणि म्हणून असो बघा, पण बुवाने बारी अगदी सुंदर, म्हणजे त्यांच्या आयोजकांच्या शब्दाला मान ठेवून बुवानी बारी सुंदर करण्याचा निश्चित चांगला प्रयत्न केला. पण मला वाटतं बुवा येताना मुंबई बंदर ट्रेन मधून आले. बरोबर आहे ना? काय इतिया बुवा येताना मुंबईतल्या ट्रेन मधून आलं, तर मला वाटतं हवा लागत लागत बुवा बहुतेक विसरलं की त्यांची बारी आजची डबल आहे म्हणून. बरोबर आहे ना मित्रांनो? मला खरं सांगा, म्हणजे आपण खेडेवादा म्हणजे आपला तो बाबू आणि लोकांचा काढता नको. तुम्हाला बुवांची बारी खरंच आवडली का हो? अगदी मनापासून सांगा म्हणजे, है ना बुवा? आज शाप गलपाटलं तुम्ही, कारण मला कुठेतरी वाटलं होतं की शाहीर काहीतरी मनोरंजन निश्चित करतील, पण बुवाला तेवढं जमलं नाही. आता बघा, ठीक आहे मित्रांनो, रात्र थोडी आणि सोंग फार. बुवा म्हणतात की शाहिराने म्हणतात 1.5 तास बारी केली. बोललो ना बुवा, यांना घावलं ना, यांना सोबत आणखी समोसा वडा. काय म्हणतो ऐका, की तुझी चिरवीन हौस पुरवीन हो, अरे तुझी चिरवीन मी हौस पुरवीन, बाजू आहे माझी सत्याची, बाजू आहे माझी सत्याची. मग खाच मोडी नवून मत्याची, अरे खाच मोडी नवून मत्याची, रणी अमोल या दैत्याची, खाच मोडी नवून मत्याची, रणी अमोल या दैत्याची.
माझ्या बुवानी त्यांनी सांगितलंय की राजेश बुवा वारी कशी करतो आणि म्हणून बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो. बुवा उद्या सकाळी राजापूर म्हणजे मित्रांनो 10च्या 10 दिवस डोल्याला काही डोला नाही. आणि म्हणून बघा बुवा मगाशी म्हणून गेले की बुवा म्हणतात शाहिरांनी म्हणतात गवळण गायली, त्या गवळणीमध्ये म्हणतात बुवा हरामखोर हा शब्द बोलले, त्या म्हणतात बुवानी मला शिवी दिली. आता मित्रांनो आपण सर्व कोकणात राहणारी माणसं आहोत. खरं सांगा ही हरामखोर ही शिवी आहे का? हरामखोर ही काय शिवी आहे काय? मी जर तुम्हाला असं म्हटलं असतं ना मेलो बुवा वाणी करणार वाद्यास गावलं वाणी फटकी आली तुमच्या, तर मी एक वेळ बोललो असतो बुवा की मी तुम्हाला शिवी दिली. आता आपण हरामखोर कोणाला म्हणतो? जो कोणाचं ऐकत नाही, जो टिंगल टवाळ्या करतो, जो खड्या करतो, आपण म्हणतो त्याला काय हरामखोर माणूस आहे ना. पण बुवा तुम्ही म्हणून तुम्हाला सांगतो तुमचा कालीज हलकाय एवढासा कालीज आहे तो जरा सोपा एवढा करा बोल. आणि म्हणून बुवानी गवत गायली की भीड में तन्हाई में सांगतो काय त्यांना मलेरिया नाही त्यांना लवेरिया झालाय बुवाला. प्यार की रुतवाई में मुझे याद आते हो, मुझे याद आते हो. बुवा त्यांच्या कवालीमध्ये काहीतरी बोलून गेले की गाणा माझा तुझ्या हाताला लागायचा नाही म्हणून बुवा बघा तुमच्या प्रेमाच्या गवाणीला उत्तर कसं प्रेमात नाही म्हणून म्हणतो बघा. हा हा युगायुगाचं नात, युगायुगाचं नात, अहो युगायुगाचं नात हे हाय. अरे सोडून मला तू करशील काय? हे गाणं युगायुगाचं बघ हे नात हाय, मग सोडून मला तू करशील काय? अरे राधे वाचून तुला गमणार नाय, राधे वाचून तुला गमणार नाय. आता बुवा मला म्हणतात तुमचा पण हातात घ्या शाई बी म्हणता सोपी असं. बुवा माझ्या शाईची तुम्ही काय काळजी करू नका. 10 दिवस बाहेर आहे, 10 दिवस पेना शाई बुवा अगदी दाबून चेपून भरलेली आहे. ती काय 10 दिवस काय संपली ती नाही बुवा. आणि म्हणून पुढचा विषय बुवा गातोय. परत बुवा म्हणतात बुवाचा गळा म्हणतात गोड आहे पण बुवा म्हणतात मोठ्यासारखे बोलतात. बुवा मुस्ताफा नंदीबाईला सारखा मी मान हलवत लोकांना बुवा काहीतरी बोलायचं पण म्हणजे घेतलेला पैसा बुवा अंगा उठायला नको, त्या पैशाचा बुवा काहीतरी उपयोग केला पाहिजे. जर मी इथं येऊन फक्त 4 गाणी बोलून गेलो नाही ना मग मी हसतो लोकांना मी शेंगूड माझ्या नाकाला त्याचा काय उपयोग आहे का मित्रांनो? म्हणून बुवा बघा पुढचा विषय बुवा तुम्हाला नवीन एक झालाय तर माझ्याकडे नवीन घेऊन जा. आला लाखात नंबर 1 आपल्या गावचा ये लाखात नंबर 1 आपल्या गावचा शिशोटे पाटलांचा बैलगाडा त्याने हातात घेतला बघा आहे लबाड हारामी साधा. वा महिषासुराचा विषय गाते कसा तो ऐका. आहे लबाड हारामी साधा याला धरून चांगला झोळा. आहे लबाड हारामी साधा याला धरून चांगला झोळा. आला कराया माझ्याशी राडा राडा बघा आला कराया माझ्याशी राडा राडा. पोटी म्हशीच्या आला रे आला कराया माझ्याशी राडा. पोटी आला या म्हशीच्या राडा. पोटी म्हशीच्या आला रे
म्हशी आल्या, आला कावळ्या माझ्या शिराला, कोणी म्हशीचा आला माझ्याला, आला कावळ्या माझ्या शिराला, कोणी म्हशीचा आला माझ्याला, आला कावळ्या माझ्या शिराला, कोणी म्हशीचा आला माझ्याला. आईला माझ्या बाला दिसाला, याला धरून जगला झोळा, आईला माझ्या बाला दिसाला, याला धरून जगला झोळा, आला कावळ्या माझ्या शिराला, कोणी म्हशीचा आला माझ्याला. आणि म्हणून मित्रांनो, रात्र थोडी आणि सोंग फार फरमाईश आलेली आहे. हा ह्यांच्या मी रात्री दुसरे शिकारी मी भावडा आई काय काय देवीचं गाणं घेतोय आणि या ठिकाणी माझ्या बारीची सांगता करतोय म्हणून म्हणायचं आहे बघा दिला हा दीदी नवरात्री यशाची आईची नवराई या नवरात्री सणाची आईची नवराई या भरणे गावाची रखवाली माझी संस्काराची काळजाई भरणे गावाची रखवाली माझी संस्काराची काळजाई विश्वस्त कमिटीचे या ठिकाणी लाख आभार मानतो. या छोट्याशा शहराला या सेवेची संधी दिली. आज मित्रांनो खऱ्या अर्थाने माझ्या कलेचं भाग्य झालं. माझं स्वतःचा कुठेतरी आज जन्माचं माझ्या आशीर्वाद झालं. या माऊलीच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम करण्यासाठी दिली. आपल्या सर्वांचे लाख लाख आभार मानतो. आपण सर्वजण अगदी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचे आभार मानतो. शाहीर जे काही चांगलं माझ्या मुखातून गेलं असेल ते तुम्ही घ्या. वाईट जे काही माझ्या मुखातून गेलं असेल ते माझं मला परत करा. आशा बाळगतो. तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आलेल्या माझ्या रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे की प्रत्येकाने अगदी सावकाश आणि सुखरूपपणे आपल्या घरामध्ये प्रस्थान करायचंय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आई कळत्या माऊलीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. बोल श्री गजानन महाराज की जय.